सचिन वाझेंचे आरोप खूप बालिश आहेत. सुप्रिया सुळेंची टीका. तर राज्यातील इतर अडचणींवरती बोला, सुप्रिया सुळेंचा सल्ला. सचिन वाझेंचे आरोप गंभीर. अनिल देशमुखांचा जामीन रद्द करून त्यांची चौकशी करावी. भाजपच्या प्रसाद लाड यांची मागणी. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर. जिल्हास्तरीय बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघांचा गिरीश महाजन आढावा घेणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचं आजपासून जिल्हास्तरीय अधिवेशन. चंद्रशेखर बावनकुळे आज वर्धा आणि भंडाऱ्यामध्ये अधिवेशन घेणार. अमरावती ग्रामीणचे भाजपचे आज वरुणमध्ये महाअधिवेशन. फडणवीस, बावनकुळे यांच्यासह भाजपचे अन्य नेते उपस्थित राहणार. भाजप विरोधकांचा संविधान बदलाचा नरेटिव्ह खोडून काढणार. राज्यातील सर्व ITI मध्ये उभारणार संविधान मंदिर. घोषणेनुसार संविधान मंदिराची प्रतिकृती तयार. माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार. सिल्लोडमधील मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही. तर योजना बंद पाडण्यासाठी सावत्रभावांचा प्रयत्न सुरू. शिंदेंचा विरोधकांवरती हल्लाबोल. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रवीण माने यांनी केला होता अजित पवार गटामध्ये प्रवेश. परभणीच्या जिंतूरमधील शरद पवार गटाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांसह 3 नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. टोल विरोधामध्ये आता काँग्रेस आक्रमक. आज पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व टोल नाक्यांवरती आंदोलन करणार. काँग्रेसचा इशारा. पुणे बंगळुरू महामार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं सगळ्या टोल नाक्यांवरती काँग्रेस करणार आंदोलन. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांचं 9 ऑगस्टपासून राज्यभर धरणे आंदोलन. पगार, महागाई भत्ता, घर भाडं, वार्षिक वेतनवाढ यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात. त्यामुळे विरारच्या शिरसाट फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भाटन बोगद्यामध्ये एसटी आणि कंटेनरला अपघात. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरती वाहतूक कोंडी. अमृतांजन पुलाच्या जवळ ट्रक बंद पडला. त्यामुळे पुणे मुंबई महामार्गावरती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती खंडाळा बोगद्यामध्ये वाहतूक कोंडी. पोर्शे कार अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलासह त्याच्या 2 मित्रांचेही रक्तनमुने बदलले. अल्कोहोलिक कापसाच्या ऐवजी वापरला दुसरा कापूस. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेस्टरूममध्ये झाली रक्ताची अदलाबदली. शेती नुकसानाचे पंचनामे प्रचलित पद्धतीप्रमाणेच करून लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावेत. प्राप्त झालेल्या प्रस्तावांसंदर्भात तातडीनं निधी मंजूर करण्यात येणार. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती. अखेर संग्राम थोपटे आणि कोल्हेंचा कारखाना वगळला. 11 साखर कारखान्यांना 1590 कोटी 16 लाख रुपयांची हमी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC करा. तसंच बँक खातं आधारला संलग्न करण्याचं अन्न व नागरी पुरवठा विभागाचं आवाहन. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचं मोफत पुनर्भरण योजनेद्वारे मिळणार. लवकरच जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार. नागरी नोंदणी प्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याचं काम वेगानं सुरू. तोपर्यंत मुंबईकरांनी सहकार्य करावं. बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आवाहन. राज्याचं सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार. या धोरणाच्या माध्यमामधून पर्यटन, कारागिरी, गड किल्ल्यांचं संवर्धन, संगीत, नृत्य आणि लोककलांचं संवर्धन केलं जाईल. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.
8 पदरी नाशिक फाटा खेड कॉरिडॉरला केंद्रीय कॅबिनेटची मान्यता. 7,827 कोटींच्या रस्त्याला मंजुरी. नाशिक फाटा ते खेड सध्या असलेल्या रस्त्याला 4 ते 6 पदरी केलं जाणार. विरारच्या नवापूर इथल्या 7C रिसॉर्टवरती तोडक कारवाई. 15 तासांनंतर थांबली. नवापूरमध्ये अनेक अनधिकृत रिसॉर्ट असून 20 ते 22 रिसॉर्टवरती बुलडोझर फिरवणार. तहसीलदार अविनाश कोष्टी यांची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गाळ साचल्यानं कमी पाणी साठा. आरटीआय कार्यकर्त्यांचा आरोप. तर गाळ सर्वेक्षणाचं काम प्रगतीपथावरती. महानगरपालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण. पश्चिम रेल्वे मार्गावरती वसई आणि भाईंदरच्या दरम्यान रविवारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक. ब्लॉक काळामध्ये अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बंद राहणार. मध्य रेल्वे मार्गावरती माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावरती रविवारी वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते पनवेल मार्गावरती सेवा बंद राहणार. रायगड पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या तामिणी घाटातील रस्ता खचलेला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. कसारा घाटामध्ये रेल्वे मार्गावरती कोसळली दरड. मुंबईकडे येणाऱ्या 3ऱ्या रेल्वे मार्गिकेवरती दरड कोसळल्यानं नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या मधल्या मार्गिकेवरती वळवल्या. पुणे साताऱ्यातील घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यानं विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. सिंधुदुर्गसाठी आज ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारी नदीमध्ये तिलारी धरणाचा अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या पावसानं धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. गंगापूर धरणाचा पाणीसाठा 70%वर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.